UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। गुन्हेगारांना माफी नाही, याच महाराष्ट्राला उदाहरण दिसेल। दोषी कुणीही असो 100% शिक्षा होणारच, मुख्यमंत्री फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। वाल्मिक कराडचा खंडणी आणि हत्या या दोन्ही गुन्ह्यामध्ये एकमेकांशी संबंध असल्याचं फडणवीसांना सांगितलं। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती। बीड प्रकरणातील आरोपींवर मुक्का लावा, कुणालाही भेटू देऊ नका। आरोपींची तेरे नाम मधील सलमान सारखी अवस्था झाली पाहिजे, सरपंच परिषदेमधून सुरेश धस यांचा निशाणा। पुरावे नसतानाही भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। भाजप आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न मांडले। भेटीनंतर धस यांची माहिती। मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, संतोष देशमुखांच्या भावाचा वकिलांसोबतचा कॉल व्हायरल। परस्पर याचिका केल्याचा आरोप। वाल्मिक कराडवर हत्येच्या गुन्ह्यासह मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत याचिकेत उल्लेख। फडणवीस अजितदादा बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार। धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल। धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याचा आरोप। मनसेची माहितीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली। पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। विधानसभेमध्ये शिंदेंच्या नकारामुळे युती होऊ शकली नाही, सूत्रांची माहिती। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार। हिंदुत्वाचा मुद्दा आणि राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता। मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार। विधानसभेतील पराभवानंतर रासपचे महादेव जानकर यांचा हल्लाबोल। दर आठवड्यामध्ये किमान 3 दिवस मुंबईमध्ये मंत्रालयात थांबा। उरलेल्या दिवसामध्ये मतदारसंघातील कामांचं नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्वच मंत्र्यांना आदेश। अभिनेता सलमान खानच्या वांद्रेमधील घराची सुरक्षा वाढवली। घराच्या खिडक्यांना तसंच बाल्कनीमध्ये खास बुलेट प्रूफ काच। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये सलमान आरोपींच्या टार्गेटवर असल्याचं आरोपपत्रातून समोर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासावर समाधानी नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। झिशान सिद्दीकी यांची माहिती। वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली। अटकपूर्व जामिनासाठी पूजाची आता सुप्रीम कोर्टात धाव। कोर्ट दिलासा देणार का, याकडे लक्ष। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर। 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार। आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी सामना। छत्रपती संभाजीनगरमध्ये भावानं बहिणीला 200 फूट उंचीवरून ढकलतानाचा व्हिडिओ समोर। आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू। इंटरपोलच्या धर्तीवर देशाचंही भारत पोल लॉन्च। पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून CBIच्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन। नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळले। 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला विषाणूची लागण झाल्याचा संशय। दोन्ही लहान मुलं उपचारानंतर बरे झाल्याची ही माहिती। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।